नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जय करियर अकॅडमीमध्ये। माझं नाव आहे जय आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो याच्यासाठी आहे की आयोगानं नेहमीच झटके देत आलेला आहे। आयोग प्रत्येक वेळी वादात असतो, कुठला परीक्षेचा प्रश्न असो, रद्द केलेला असो, काही असो, पण ह्यावेळेस आयोगानं 1 तारीख ओलांडल्याच्या नंतर 2023 मध्ये आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक गिफ्ट दिलेलं आहे, एक सुवर्ण संधी दिलेली। ती म्हणजे आत्ताची जाहिरात, जे 20 तारीख आजची 20 तारीख 2023ला जी जाहिरात दिलेली आहे ती दिलेली आहे महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची। त्याच्यामध्ये 8169 पोस्ट आहेत। पोस्टची संख्या बघा, 8169 जागा आहेत टोटली, आणि ज्या काय पोस्ट आहेत त्या फक्त 8 पोस्टमध्ये या सगळ्या डिवाइड केलेल्या आहेत जागा। तर वॅकन्सी जे आहे ते 8169 जागा आहेत आणि 169 ज्या जागा आहेत, 8169च्या जागा आहेत त्या तुम्हाला सांगतो आता कशा आहेत। आता जागा कशा प्रकारे डिवाइड केलेल्या आहेत या सर्व जागांची माहिती सांगतो। ही ॲक्च्युली एक सुवर्ण संधी आहे। तर याच्यामध्ये एक समजून घ्या की एवढी मोठी जाहिरात आहे आयोगामध्ये, म्हणजे दरवेळेस परीक्षेला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जे परीक्षा आहेत त्याच्यामध्ये MPSCचे जे विद्यार्थी जवळपास ऑलमोस्ट 4 ते 4.5 लाख फॉर्म येतात। 4.5 लाख फॉर्ममधून आपल्याला 1,20,000 मुलांना, मी पुन्हा एकदा सांगतोय, 1,20,000 मुलांना मेन्स देण्याची संधी आहे। तुम्ही समजून घ्या, ही गोष्ट ही खूप मोठी संधी आहे। जवळपास कसं असते, 600 जागा निघाल्यात PSIच्या, त्याला जवळपास 7,200, 7,500, 8,000 पर्यंत मेन्सला विद्यार्थी बसतात 4 लाखामधून। पण आता तुम्हाला ही संधी आहे की 4 लाख 4.5 लाख मुलांमधून 1,20,000 मुलं मेन्सला बसतील। तर ही लक्षात घ्या, ही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। आणि अजून एक सांगतो, ज्यांची तयारी झालेली आहे किंवा ज्यांनी तयारी नाही केली, ज्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे। त्यांनी जर अभ्यास सुरू केला नसेल ते आत्ता 100 दिवसामध्ये अभ्यास करून सुद्धा कुठल्या ना कुठल्या मेन्सला तुम्ही जाऊ शकता। एक ना एक पोस्ट तरी तुम्हाला मिळेल, पण त्यासाठी डेडिकेशन लागेल। आता तुम्हाला सांगतो जाहिरात काय आहे, त्या जाहिरातीमध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, कशात त्यांची एकदा संख्या सांगतो तुम्हाला। जाहिरात या ठिकाणी लेफ्ट बाजूला दिसेल, लेफ्ट साईडला जाहिरात दिसेल, त्याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत। पहिली गोष्ट सांगतो, ह्या ज्या जागा आहेत ना, ह्या जागांची जी परीक्षा असते, ही जी परीक्षा ही आहे महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे आणि 30 एप्रिल 2023ला परीक्षेचा दिनांक आहे। आता फॉर्म कधीपर्यंत आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे सांगण्यात येतील, पण आता तुम्हाला पहिले जाहिरात सांगतो। जाहिरात काय, पहिली पोस्ट आहे सहाय्यक कक्ष अधिकारी। आता सहाय्यक कक्ष अधिकारीच्या ज्या जागा आहेत त्या आहेत 70 पदे आहेत। त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आपले जो आयोग आहे त्या ठिकाणी 8 पदांसाठी तिथे 8 पदे आहेत, तिथे 8 जागा आहेत तिथे अवेलेबल। राज्य कर निरीक्षक जो आहे वित्त विभागामध्ये त्यांच्या जागा आहेत 159। पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSIच्या ज्या जागा आहेत 374। आता दरवेळेस ह्याच रेंजमध्ये जागा असतात PSIच्या, 350, 400, 500, 600 पर्यंत, याच्यावर जागा नसतात। सो ह्या ज्या जागा आहेत 374। एक चांगली गोष्ट घडलेली आहे की ॲड वाया गेलेली नाही आहे। याच्यामध्ये ज्यांना फौजदार बनायचं, ज्यांना PSI बनायचं, यांच्यासाठी ही ॲड आहे 374 पदांसाठी। 374 तिथे जागा आहेत अवेलेबल। दुय्यम निबंधक जे आहे, दुय्यम निबंधकाच्या ज्या जागा आहेत त्या 49 जागा आहेत। दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज PSIच्या ज्या जागा आहेत 6च आहेत, त्याच्यामध्ये फक्त 6 जागा आहेत। तांत्रिक सहाय्यकाच्या 1 जागा आहे। कर सहाय्यकाच्या 468 जागा आहेत। कर सहाय्यकाच्या 468 जागा आहेत। आता तुम्हाला सांगतो, सर्वात मोठी जी जाहिरात म्हणतोय ना मी, ती याच्यासाठी म्हणतोय की लिपिक व टंकलेखक म्हणजे लिपिक टंकलेखकाच्या ज्या जागा आहेत त्या आहेत 7,034। 7,034 ह्या ज्या जागा आहेत त्या लिपिकच्या आहेत, लिपिक टंकलेखक 7,034। एवढी मोठी जाहिरात आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही जी जाहिरात आहे 7,034 ह्या ज्या जागा आहेत ह्या क्लर्कच्या, ह्या फक्त आणि फक्त मुंबईसाठी नाही आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या पोस्ट आहेत। म्हणजे तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे की तुमच्या घराजवळ, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करण्याची आता संधी मिळणार आहे आणि ही संधी दिली आहे आयोगानं। तर तुम्हाला आता हे सांगतो, पहिली सगळी डिटेलमध्ये आपण ॲड जाऊया की कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करू शकतं, त्यासाठी पात्रता काय, त्याच्यानंतर काही शारीरिक पात्रता आहे का, ह्या सर्व गोष्टी, परीक्षा पद्धत काय आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आता तुम्हाला सांगतो पात्रता काय, इथे पात्रता दिलेली भारतीय नागरिक, म्हणजे आता या ठिकाणी भारताचा, महाराष्ट्राचा जो रहिवासी आहे, ही रहिवाशाची 8 मे बी मेन्समध्ये वगैरे फॉर्ममध्ये दिसेल, पण सध्या तरी आयोगानं इथे फक्त भारतीय नागरिक सांगितलेलं आहे। तर पात्रता आहे भारतीय नागरिक। आता वयोमर्यादा म्हणजे कोणते कोणते मुलं आता इथे हे करू शकतात, अप्लाय करू शकतात। तुम्हाला सांगतो, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष, जो 18 वर्षाचा मुलगा 18 वर्ष कंप्लीट झालेला त्यासाठी आहे, त्यांच्यासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी, एक्साइज PSI आणि
कर सहाय्यक मी तुम्हाला सांगतो ज्यांचं वय फक्त 18 झालेले 19 कंप्लीट नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा जाहिरात आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी एक्साइज PSI आणि कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट, तर यांचं वय जे आहे किमान 18 वर्ष आहे आणि जे कमाल आहे ते 36 वर्ष आहे। सो ते कसं आहे ते तुम्हाला दुसरं सांगतो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल मी ते कसं असतं वयाचं। तर सध्या फक्त किमान वयोमर्यादा तुम्हाला सांगतोय 18 वर्षाची आहे आणि कमाल 36 आहे। आता बाकीच्या ज्या पोस्ट आहेत तिथं PSIची पोस्ट असेल, अदर ज्या पोस्ट आहेत ह्या 3 पोस्ट सोडून तर या ठिकाणी 19 मिनिमम एज पाहिजे, तुमचं मिनिमम एज हे 19 पाहिजे, कमीत कमी 19 वर्ष तुमचं कंप्लीट असावं। सो त्यांना परीक्षा देता येईल। आता अर्हता काय, शैक्षणिक पात्रता। आता शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगतो फक्त एक पोस्ट सोडली तर उद्योग निरीक्षक गट क मध्ये जे पद आहे उद्योग निरीक्षक यांच्या ज्या जागा सोडल्यात म्हणजे यांच्यासाठी इंजिनियर लागतात, हे सोडले तर बाकीच्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला डिग्री लागते, कुठली ना कुठली एक डिग्री तुमच्याकडे असेल म्हणजे कोणत्याही विद्यापीठामधून मिळवलेली डिग्री पदवी तुम्हाला चालेल। त्या डिग्रीमधून तुम्ही डिग्री कंप्लीट झाल्यानंतर आणि 19 आणि ह्या पोस्टसाठी 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो ती म्हणजे शारीरिक अर्हता। आता शारीरिक अर्हता फक्त 2 पोस्टला आहे, एक एक्साइज PSIला आणि एक PSIला। आता PSIला जी शारीरिक पात्रता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मुलांसाठी 165 हाईट आहे आणि मुलींसाठी 157 हाईट आहे। अनवाणी असते, त्याच्यामध्ये शूज चप्पल वगैरे सगळं काढलेलं असतं आणि अशा वेळेस तुम्हाला त्याची हाईट असते 165 मुलांसाठी आणि 157 मुलींसाठी असते। याच्यामध्ये मुलांसाठी अजून एक पात्रता लावलेली असते 79 सेंटीमीटर 79 सेंटीमीटरची छाती पाहिजे प्लस 5 सेंटीमीटर फुगत आली पाहिजे। ही जी अट आहे ही दोन्हीकडे पण आहे, एक्साइज PSIला आणि PSIला। फक्त इथे काय मुलींसाठी जी हाईट आहे एक्साइज PSI मध्ये ती 155 आहे, 155 सेंटीमीटर जी हाईट आहे मुलींसाठी ती एक्साइज PSI साठी आहे। आणि अजून एक वजनाची एक अट टाकलेली आहे त्याच्यामध्ये 50 किलो कमीत कमी पाहिजे, मुलीचं जे वजन आहे ते 50 किलो पाहिजे आणि 155 हाईट पाहिजे। आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। आता टंकलेखनामध्ये तुम्हाला सांगतो टंकलेखन जे टायपिंग आहे त्याच्यामध्ये 2 आहेत पोस्ट, एक लिपिक टंकलेखक आहे आणि एक कर सहाय्यक आहे। तुम्हाला सांगतो लिपिक टंकलेखकाचे जे 30 मराठी 30 आणि इंग्लिश 40, मराठी 30 पर मिनिट, मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट ही जी स्पीड आहे ही इथे लागते कर सहाय्यकला। इथे आणि शब्द टाकलेला आहे आणि म्हणजे तुम्हाला इथे मराठी कंपल्सरी आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे लिपिक टंकलेखकाला ती 30 और 40 मराठी 30 पर मिनिट किंवा 40 पर मिनिट इंग्लिश ह्या दोन्हीपैकी एक कुठलीही चालेल, दोन्हीपैकी एक कुठलंही सर्टिफिकेट असेल ना तरी पण तुम्हाला लिपिक टंकलेखकसाठी तुम्हाला फॉर्म भरता येतो। तर हे एक लक्षात असू द्या। आता अजून एक सांगतो फॉर्म कधीपर्यंत भरायचा। आता मेन्सच्या तारखा दिलेल्या आहे त्याच्यामध्ये, अगोदर मेन्सच्या तारखा सांगतो नंतर सांगतो फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे। आता मेन्सच्या तारखा आहेत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा म्हणजे गट ब ची जी मुख्य परीक्षा आहे ती होणार आहे शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर 2023ला। 2 सप्टेंबर 2023ला मेन्स होणार आहे आणि 9 सप्टेंबरला म्हणजेच 7 दिवसानंतरच गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे। तारखा लक्षात राहू दे ह्या 2 सप्टेंबर 2023 आणि 9 सप्टेंबर 2023, कारण की ह्या तारखा तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवायच्यात कारण तुम्ही ह्यावेळेस पास होणार म्हणजे होणार। कारण का एवढी मोठी ॲडव्हर्टाईज आहे तिथे थोडंसं कट ऑफ पण कमी लागेल आणि खूप मोठी सुवर्ण संधी आहेत आणि तुम्ही ह्या 100 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला, वेळेचं नियोजन केलं। आता हे वेळेचं नियोजन ज्या मुलांनी अजून अभ्यासाला सुरुवात नाही केली आणि त्यांना ॲड बघून जाहिरात बघून असं वाटत असेल की ही मी जाहिरात करतो, जस्ट ग्रॅज्युएट झालो आहे आणि मी या जाहिरातीच्या मध्ये फॉर्म भरतो, तर काय आपली टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीजला लागून त्याच्या टाइम टेबलनुसार जरी तुम्ही अभ्यास केला ना तरी तुम्ही मेन्सला पोहोचणार ही गॅरंटी मी देतो तुम्हाला। सो स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा, तुम्हाला मी जे काय मार्गदर्शन लागेल ह्या परीक्षेची अभ्यास कसा करायचा, कशी तयारी करायची याबद्दल जी काही माहिती लागेल ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल। आता तुम्हाला सांगतो जो वय आहे वय जे कन्सिडर करतात 1 मे 2023 पासून एज कन्सिडरेशन आहे। जे मुलं एज बार होतात किंवा जे बाउंड्रीवर आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे 1 मे 2023 पासून वय पाहिजे आणि जे 19 वर्ष 18 वर्ष आहे ना ते 1 मे 2019 पासून 1 मे 2023 पासून त्यांचं वय पुढं 18 वर्ष ह्या 3 पोस्टसाठी आणि बाकीच्या पोस्टसाठी 19 वर्ष भरलं पाहिजे 1 मे 2023 पासून। नाहीतर आज ॲड आलेली आहे आज मी
कंप्लीट नाही झालेलो तर 1 मे 2023 पर्यंत जरी तुम्ही कंप्लीट झालं तुमचं 18 वर्ष किंवा 19 वर्ष तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे ना गट ब ची, तर गट ब ची जी मुख्य परीक्षा आहे ही जी परीक्षा आहे गट ब ची ही 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे आणि गट क ची जी मुख्य परीक्षा आहे ती 200 मार्काची आहे। याच्यामध्ये 2 पेपर असतात, एक मराठी इंग्लिशचा पहिला पेपर असतो आणि दुसरा पेपर असतो GSचा, जो की इथे दोन्ही याला असतो। फक्त इथे जे मार्क्स आहेत 200च प्रश्न असतात याच्यामध्ये सुद्धा, पण 2 मार्काला 1 प्रश्न आहे आणि गट क साठी 1 मार्काला 1 प्रश्न आहे। सो अशा प्रकारे 200 मार्काची ही परीक्षा असते। आणि शारीरिक चाचणी सर्वात वादाचा मुद्दा ह्या मागच्या 3-4 महिन्यापासून 2020 जे शेड्यूल टाकलं होतं आयोगानं त्यानुसार सांगतोय की तिथे काय केलं होतं 60 मार्काचं क्वालिफाय केलं होतं फिजिकल आणि आता काय केलेलं आहे परत त्याला 21च्या परीक्षेसाठी 70 मार्काचं केलं होतं फिजिकल आणि आता परत आयोगानं असं सांगितलं की 2020ची जी PSI ची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी 100 मार्काचं शारीरिक चाचणी ठेवा। अजून एक चेंज केलेला सांगतो की तुम्हाला PSI पास होण्यासाठी शारीरिक चाचणीला जरी तुम्ही पास झाला आणि शारीरिक चाचणी दिल्याच्या नंतर कमीत कमी 70 मार्क पाहिजे, कमीत कमी 70 मार्क पाहिजे। 70 मार्क जर तुमच्याकडे असतील फिजिकलला तरच तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता, अदरवाईज तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही होणार। आणि इंटरव्ह्यू जो असतो PSIचा तो असतो 40 मार्काचा। आता PSIचा जो इंटरव्ह्यू असतो तो 40 मार्काचा असतो। याच्या सर्व डिटेल्स मी एक PSIवर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी इथे देऊन टाकेल तुम्हाला, ते व्हिडिओ जाऊन बघितला तरी चालेल। आता अजून एक तुम्हाला सांगतो सर्वसाधारण ज्या माहिती दिलेली आहे ॲडव्हर्टाईजमध्ये ती आहे ऑनलाईन अर्ज कसा करतात, ऑनलाईन अर्ज कुठं केला जातो, तर त्याची वेबसाईट आहे mpsconline.gov.in वर, इथे तुम्ही अर्ज करू शकता। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, तुम्ही जाऊन हे करू शकता, अप्लाय करू शकता। सोबतच तुम्हाला अजून एक वेबसाईट देईल mpsconline.gov.in, याच्यावर तुम्हाला जाहिरात पण मिळेल, प्लस तुम्हाला जाहिरातीची जी PDF असेल ही तुम्हाला मी खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्याची लिंक देईल, तुम्ही डाउनलोड करू शकता, हे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। आता याचा जो दिनांक आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी, आता हे सर्वात महत्त्वाचं आहे। ॲड आली मी अभ्यासाला लागेल, पण अभ्यासाला लागल्यानंतर फॉर्म कधीपर्यंत भरायची हे पण सांगतो तुम्हाला। अर्ज कधीपर्यंत भरता येतो, ऑनलाईन अर्ज आपल्याला जो भरायचा आहे तो त्याची सुरुवात होणार आहे 25 जानेवारी 2023 आणि टाईम दिलेला आहे 14 वाजल्यापासून, 14 म्हणजेच 2 वाजल्यापासून, दुपारचे 2 वाजल्यापासून अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 25 जानेवारीपासून आणि त्याचा जो अंतिम दिनांक आहे तो 14 फेब्रुवारी 2023 पासून रात्री 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे लक्षात ठेवा आणि तिथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो। आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जर चलनाद्वारे भरायचे असेल तर 2 दिवस एक्सटेंड असतं चलन, तुम्ही भरू शकता, त्याची प्रिंट काढू शकता 16 फेब्रुवारीपर्यंत आणि लास्ट डेट आहे त्याची 19 फेब्रुवारीपर्यंत, चलन पूर्णपणे आयोगापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर हे 19 फेब्रुवारीपर्यंत आहे 2023 पर्यंत आणि फॉर्म लवकरात लवकर भरा। आता अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांची जस्ट आत्ता ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी एक अप्लाय करण्यासाठी एक प्रोसिजर असते MPSCची, तर त्यासाठी तुमची तिथं हे करता येते, प्रोफाईल तयार करावं लागते। प्रोफाईल तयार केल्याच्या नंतरनं किंवा ज्यांनी भरलेली आहे प्रोफाईल तयार केलेली त्याला त्याच्यात सांगितलेले अद्ययावत करायला, जे काय अपडेट करायचे असतील ते तिथं करून घ्या आणि ज्यांना नवीन भरायचे असेल तर त्यांनी प्रोफाईल तयार करा। प्रोफाईल तयार केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि जे सेंटर्स आहेत ते तुम्हाला सांगितले 37 जिल्हा केंद्र आहेत, तर एकूण 37 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे प्रिलिम्स। आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये सांगण्यासारखं काय, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याची तयारी करायची कशी काय, ह्या सर्व गोष्टीचं मी नियोजन एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, तुम्ही त्याची तयारी कशी करायची तुम्ही इथं बघून घ्या, इथं लिंक देतो तुम्हाला, या लिंकवर क्लिक करा आणि ह्या परीक्षेची तयारी कशी करायची डिटेल सांगितलेले। जे मुलं नवीन आहेत, मी काय म्हणते पुन्हा एकदा सांगतो, जे मुलं नवीन आहेत जस्ट त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना तयारी करायची, कुठून सुरुवात करू, काय असतंय कसं असतंय, आता प्रत्येक जणांचे पॅरेंट्स तुम्हाला सांगणार की एवढी ॲड आली तेवढी ॲड आली, पण कसं सुरुवात करायची कुठून सुरुवात करायची हे माहीत नसतं। तर हे माहीत नसेल, माहिती करून घ्यायचं असेल तर कॉल करा, तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळेल। आपल्या फॅकल्टीज आहेत, प्रत्येक विषयासंदर्भात जे काही शिक्षक असेल त्या शिक्षकांसोबत तुम्ही बोलू शकता, त्यांच्या नंबर अकॅडमीच्या नंबरवर कॉल करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल। आणि आता MPSC करणाऱ्या मुलांसाठी जे मुलं 3-3 वर्ष 4-4 वर्ष अजून झालेत ह्या क्षेत्रामध्ये इथे अभ्यास करा आहात त्यांच्यासाठी तर जास्त मोठी सुवर्णसंधी, तुम्ही प्लीज ही गमवू नका, जास्तीत जास्त अभ्यास करा। आणि टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन, पुण्यामध्ये असाल तर ऑफलाईन टेस्ट आहे आपली,
तुम्ही टेस्ट सिरीजला येऊ शकता. टेस्ट सिरीजचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ज्यांना ज्यांना टेस्ट द्यायची त्याची पण एक लिंक देतो, तिथं तुम्ही रजिस्टर करू शकता. त्या रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन करायची की ऑफलाईन फक्त एवढं सांगा, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तयारी करतात ही पण माहिती सांगा, तर तुम्हाला हे सगळं रजिस्ट्रेशन लिंक देऊन टाकतो. तुम्ही लिंकवर रजिस्टर करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीजमध्ये कसं की आपल्याला टोटल 14 पेपर आहेत, तर 14पैकी 2 ऑलमोस्ट झालेत, उद्या एक होणार आहे, 12 पेपर राहिलेत. सब्जेक्टनुसार 7 पेपर आहेत, बाकीचे कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आहेत 5. याच्यामध्ये तुमची पूर्णपणे तयारी होऊन जाईल 15 एप्रिलपर्यंत. 30 एप्रिलला परीक्षा आहे, 15 एप्रिलपर्यंत पूर्ण तयारी होईल सब्जेक्टनुसार. परत सांगतो मी तुम्हाला की टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्हाला फायदा होईल त्याचा आणि नक्कीच तुम्ही ही परीक्षा पास होणार. 1,20,000 मुलं मेन्सला जाणार आहेत हे लक्षात घ्या. 1,20,000 मध्ये आपल्याला बसायचे, काय अवघड नाहीये. 4 लाख मुलं फॉर्म भरणार आहेत, ऑलमोस्ट 4-4.5 लाख. त्याच्यापैकी 1,20,000 मध्ये यायचे. 4 असंच कॉम्पिटिशन असणार आहे, जास्त काही मोठं कॉम्पिटिशन नाही. पण एवढ्यात हलक्यात पण घेऊन चालणार नाही, त्यासाठी प्रॉपर तयारी करावी लागेल. प्रॉपर तयारी करण्यासाठी कॉल करा अकॅडमीच्या नंबरवर. जे काही मार्गदर्शन असेल हे मी सर्व तुम्हाला देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.